तुम्ही इमोशनल असता, तुम्ही हळवे असता, तेव्हा तुम्ही व्यावहारिक दृष्टीने फार विचार करू शकत नाही. तुम्ही एक 50 एक अनाथ मुलांची भेट घेतली होती आणि त्या संदर्भात जेव्हा त्या मुलांशी संवाद साधलात तेव्हा 1-2 वेळा सगळ्यांनी तुम्हाला हळवं होताना पाहिलं. तुम्ही त्यांचं मन समजून घेऊ शकलात आणि तुमचं असंही म्हणणं आहे की त्या मुलांना आज रोजगार मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही 1% आरक्षणाचा निर्णय घेतलात आणि तुम्हाला असं वाटतं की हा तुम्हाला सर्वाधिक समाधान देणारा निर्णय होता. उत्तम नेता जो असतो त्याला संवेदनाही असलीच पाहिजे आणि संवेदनाच तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांना जन्म देते. संवेदनाच तुमच्या डोक्याला काहीतरी नवीन करण्याची कल्पना देते आणि म्हणून मला असं वाटतं की संवेदना असली पाहिजे. अशा पद्धतीनं 1% आरक्षण देण्याचं आम्ही काम केलं आणि मला अतिशय आनंद आहे. 800 मुलं म्हणजे मुलं आणि मुली अनाथ आश्रमात राहणारी किंवा काही अनाथ आश्रमाच्या बाहेरची ही या 1% आरक्षणामुळे महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीला लागली. मला असं वाटतं की यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकते की ज्यांच्या जीवनामध्ये समोर अंधार होता एक निर्णय. मला असं वाटतं की डेमोक्रेसीचा लोकशाहीची ताकद बघा. एक निर्णय कित्येक लोकांचं आयुष्य बदलून टाकतो.